नुकतंच माझ्या क्लिनिकमध्ये शैला नावाची एक महिला आली. म्हणाली, "डॉक्टर, आता मी सिंगल आहे. माझा डिव्होर्स झालाय. मला नवीन रिलेशनशिपमध्ये जायचं आहे. तर माझं पुढचं आयुष्य मी सेक्सच्या बद्दल शिकून त्याला काही फायदा होईल का? मला काय काय करता यायला पाहिजे? मी हस्तमैथून तर करते, पण त्यात अजून काही आहे का?" ह्या एपिसोडमध्ये आपण असेच अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊया. हस्तमैथून आणि सेक्शुअल सेल्फ प्लेजर नक्की काय हे? स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. गेली 30 वर्ष मी पुण्यामध्ये, इंग्लंडमध्ये आणि भूटानमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयात काम केलेलं आहे. वी फॉर वजायना हा पॉडकास्ट यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू करण्यात आला. यापूर्वी पहिले जे काही 15-20 एपिसोड्स आहेत ते मी इंग्लिशमध्ये केलेत. इंग्लिश पॉडकास्टला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण काही लोकांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज हाच पॉडकास्ट तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्ये केला तर जास्त लोक ऐकू शकतील, त्यांना मदत होईल. म्हणून येथे काही एपिसोड्स मी मराठी आणि हिंदीमध्ये करायचं ठरवलंय. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. ही पॉडकास्ट कंपनी आहे जे माझ्या पॉडकास्टचं डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन करतात. बायकांनी स्वतःच्या लैंगिकतेचा, सेक्शुअल प्रेफरन्सेसचा आणि सेल्फ प्लेजरचा विचार करणं हा विषय जणू काही आपण कायमसाठी ऑप्शनला टाकला आहे. वेगवेगळ्या कारणांनी एकटं एकाकी राहणाऱ्या स्त्री पुरुषांचं प्रमाण वाढत असताना सेल्फ प्लेजरला चिकटलेला गिल्ट काढला तर जगणं खरंच सॉर्टेड होऊ शकेल का? या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. येस डॉक्टर, सो सेक्शुअल सेल्फ प्लेजर म्हणजे नेमकं काय? म्हणजे मास्टरबेशन म्हणजेच हस्तमैथून करत मिळालेलं सुख समाधान इतकाच याचा मर्यादित अर्थ होतो? सध्या काय आहे, न्यूजमध्ये, लिटरेचरमध्ये आणि इंटरनेटवरती फिमेल मॅस्टरबेशन ह्याच्यावरती खूप चर्चा आहे. खरं म्हणलं तर नुसतं मॅस्टरबेशन नाही तर सेक्शुअल सेल्फ प्लेजर, सेन्शुअलिटी हे सगळे सब्जेक्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. कुठल्याही स्त्रीला नुसतं हस्तमैथून करून कधीच पूर्ण प्लेजर मिळतो ही समज थोडी चुकीची आहे. आपल्या शरीराची तयारी करणं, त्याची ओळख करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. नाहीतर मग आपल्या रिसर्चमध्ये जे कळून येतं की 16 ते 30 वर्षाच्या ज्या महिला असतात त्यांना ऑर्गॅझमिक प्लेजर आपण म्हणतो ते एवढं नसतं. लेस दॅन 30%, 30% कमी बायकांना ते अनुभवायला मिळतं. पण जसं जसं वय वाढतं आणि जसं जसं ते त्यांच्या शरीराला ओळखू लागतात, वेगवेगळे टेक्निक्स ट्राय करतात, त्यांच्या मनामध्ये त्यांना स्वतःच्या सेल्फ प्लेजरबद्दल, मॅस्टरबेशनबद्दल, हस्तमैथूनबद्दल जी परमिशन असते, परवानगी मिळते, ते स्वतःला द्यायला सुरुवात करतात, तेव्हा त्यांची ऑर्गॅझमिक व्हायची जी कॅपॅसिटी असते किंवा तयारी असते ती वाढत जाते. आणि रिसर्चमध्ये आपल्याला कळून येतं की साधारण 50शीला लागलेल्या बायकांमध्ये ऑलमोस्ट 80% बायका सेक्शुअल सेल्फ प्लेजर, मॅस्टरबेशन किंवा इंटरकोर्समध्ये सुद्धा ऑर्गॅझमिक होतात. ह्याचा अर्थ काय होतो की फक्त हस्तमैथून नाही तर पूर्ण शरीराची ओळख घेणं, आपल्या सेन्शुअलिटीची, सेक्शुअलिटीची ओळख घेणं, त्याच्याबद्दल विचार करायची तयारी ठेवणं आणि उत्सुकता ठेवणं, ह्याच्या मागे ह्या भावना जास्ती महत्त्वाच्या आहेत. ओके मॅडम, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण तरी ना मास्टरबेशन ही टर्मिनॉलॉजी हस्तमैथून म्हणलं की ते पुरुषांचं अशाच अँगलनी बऱ्याचदा बघितलं जातं. तर म्हणजे हे जे काही आकडेवारीतली विषमता आपण म्हणू शकतो की बाबा कमी स्त्रिया करत असतील कदाचित हस्तमैथून, तर ह्याला नेमकं काय जबाबदारी? म्हणजे लहानपणी होणारं कंडिशनिंग किंवा त्यांचं अपब्रिंगिंग कसं आहे हे त्याला जबाबदार असतं. म्हणजे लहान बाळालाही डोळे कुठे आहेत, नाक कुठे आहे, डोकं कुठे आहे विचारलं जातं, पण चुकूनही कधीच त्याला किंवा तिला शूची जागा कुठे असं विचारलं जात नाही किंवा त्या अवयवाला काही नाव असतं काहीही सांगितलं जात नाही. म्हणजे एकीकडे मुलांना सगळं काही देताना त्यांना स्वतःच्या शरीराबद्दल साक्षर करण्यात पालक म्हणून सगळा समाज कमी पडतो असंही वाटतं तुम्हाला? कुठल्याही समाजामध्ये, फक्त भारतात नाही पण इंग्लंड, अमेरिका, जिथं जिथं मी काम केलं तिथे तिथे हे मला बघायला मिळालं. आई वडील लहान मुलांना शूच्या जागेला हात लावू नको, शू आली तर सांग, तिथे कशाला हात लावतो, ते घाणेरडं आहे.
तरी आपण जेव्हा सेक्शुअलिटी आणि सेक्शुअल डेव्हलपमेंटचा अभ्यास करतो लहान मुलांमध्ये सुद्धा, तर दोन्ही सेक्सेस म्हणजे स्त्री बॉईज आणि गर्ल्स, लहान मुलांमध्ये आणि मुलींमध्ये 30 ते 40% हे कम्प्लिटली नॉर्मल असतं की आपले जेनिटल्स म्हणजे आपले सूची जागा एक्सप्लोअर करणं, ते बघणं, किंवा लहान मुलांमध्ये एकमेकांचे सुद्धा एक्सप्लोअर करणं किंवा विचारणं की तुझी सू कशी दिसते बघू, असं विचारणं हे खूप नॉर्मल आहे. हे एक्सप्लोरेटरी जे बिहेवियर असतं लहान मुलांमध्ये, हे काय चुकीचं नसतं आणि ह्याच्यामध्ये चूकही काही नाही. आपण आई वडील म्हणून त्याला अरे घाणेरडं आहे, हे तिथे बघू नको, तिथे हात लावू नको, हात धुतले का, स्वच्छ केले का. खरं तर ती जागा मुळात स्वच्छच असते, बाहेरचे आपले हात घाणेरडे असतात. तर मी मोठ्या झालेल्या बायकांना पण म्हणते की तुम्ही सू करायच्या आधी हात धुवा, नुसतं नंतर नाही. कारण की ती जागा काही घाणेरडी नसते, ती जागा उलट सगळ्यात जास्त स्वच्छ असते, ती बंद असते, ती कवर्ड असते. आपले हात उलट जास्त घाण असतात, इकडे तिकडे हात लावतो. तर ही जी डिस्क्रेपन्सी किंवा तफावत म्हणतात ती मुलांमध्ये आणि मुलींमध्ये दोघांमध्ये दिसते. कारण की मुलांचे जे जेनिटल्स असतात, जी सूची जागा असते, पेनिस असतं, ते उघड उघड दिसत असतं. त्यामुळे मुलांमध्ये कुठल्याही वयामध्ये कम्पॅरिझन करणं की अरे तुझी सू कशी आहे, माझी कशी आहे, टॉयलेटमध्ये उभं राहून करणं, कम्पॅरिझन करणं ही फार कॉमन गोष्ट. पण मुलींचे जे जेनिटल्स असतात किंवा खालची जागा असते ती लपलेली असते, ती प्रत्यक्ष आरशासमोर बसलं आणि पाय उघडल्याखेरीज ती दिसत पण नाही. आणि माझ्याकडे असे खूप पेशंट्स येतात की ज्यांना माहितीच नसतं की बाबा आपलं प्रत्यक्ष योनिमार्ग कुठला आहे, पिरियड्स कुठून येतात, लघवी कुठून येते आणि संडास कुठून येतं. कालच माझ्या क्लिनिकमध्ये अशी मुलगी आली की नाही माझी जी संडास आहे ना ती कुठून येते तेच मला माहिती नाही, माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते खालच्या जागेला तिचं वय 18-19 वर्षाची असेल, पण तिने आतापर्यंत ना आरशाने कधी बघितलं होतं ना हात कधी लावला होता, फक्त अशी कशी बशी स्वच्छ केली असेल तिने पाण्याने. म्हणजे आता ह्याचा सोर्स काय आहे, ह्याचा उगम काय आहे ह्या कन्फ्युजनचा, तर पालकच आहेत ना. म्हणजे मला आठवतंय मी खूप लहान असताना माझी आई डॉक्टर आहे, त्यामुळे तिला जास्त कॉन्शियसनेस आणि जबाबदारी वाटत असेल. पण प्रत्येक आईचं काम आहे आपल्या मुलाला किंवा मुलीला शिकवणं की हा भाग तुझा, आणि हे आपण प्रोटेक्शनच्या दृष्टीने पण बोलत असतो की प्रत्येक लहान मुलाला माहिती असलं पाहिजे की त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची नावं काय आहेत आणि कुठले अवयव आहेत जिथे फक्त आई हात लावू शकते किंवा ते मूल हात लावू शकतं, इतर कोणी हात लावायचा नसतो. का नसतो, तर ते बरोबर वाटत नाही किंवा त्याचं फिलिंग कसं असतं हे ओळखण्यासाठी त्या आईला त्या मुलाबरोबर वेळ घालवायला लागतो ह्या गोष्टींवर. आणि अगदी समंजसपणे, शांतपणे, आरडाओरडा, राग न करता त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना अगदी क्युरिओसिटी म्हणजे खूप जेंटल आणि सौम्य भाषेत त्याच्याबद्दल बोलणं आणि रिअश्युअर करणं आणि त्यांना परमिशन देणं की बाबा ही जी जागा आहे ही घाणेरडी नसते, पण आपल्याला कधी कधी इथं असं हात लावलं तर असं गुदगुल्या झाल्यासारखं होतं किंवा असं केलं की असं होतं किंवा छातीच्या ठिकाणी हात लावलं तर असं फिलिंग येतं. या सगळ्या सेन्सेशन्सना, फिलिंग्सला नॉर्मलाइज करणं आणि त्या लहान मुलाला किंवा मुलीला शिकवणं की स्वतःची बॉडी एक्सप्लोर करणं किंवा वेगवेगळ्या अवयवांचं संशोधन घेणं की त्याचं फिलिंग काय आहे, त्याचं सेन्सेशन काय आहे, ह्याच्यामध्ये काहीही चूक नाही आहे. हे कम्प्लिटली नॉर्मल आहे. ज्या वेळेला आपण त्याच्यामधलं गिल्ट किंवा शेम काढून घेतो त्यावेळेला ती मुलं आणि मुली एम्पॉवर होतात आणि पुढे जाऊन खूप रिसर्च झालेला आहे या गोष्टींबद्दल की पुढे जाऊन ह्या मुलींचे जे रिलेशनशिप्स असतात किंवा सेक्शुअल एक्सप्लोरेशन असतं ते जास्त कॉन्फिडेंट आणि साऊंड असतं आणि अशा मुलांना एक्सप्लॉइट करायची जी शक्यता असते ती खूप कमी होते. ज्या मुलांवरती दबाव आणलेला जातो, कंट्रोल आणलेला जातो, हे करू नको, ते एक्सपिरियन्स, हे चांगलं नसतं, हे वाईट असतं, त्या मुलांमध्ये एक्सप्लॉइट होण्याची शक्यता जास्त असते. अशा चुकीच्या रिलेशनशिप पडायची शक्यता जास्त असते. आपली कुठलं रिलेशनशिप आपल्यासाठी ठीक आहे किंवा नाही आहे हे कळायची जी अबिलिटी असते ती त्यांच्यामध्ये कमी असते, कारण की त्यांनी त्यांची बॉडी कधी एक्सप्लोर केलेली नसते. राईट. मॅडम, आपण फिमेल मास्टरबेशनबद्दलचा हा एपिसोड करतोय. सो मग टीनेजमध्ये मुलं किंवा मुली एस्पेशली जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांना विश्वासात घेऊन पालकांनी मास्टरबेशनबद्दल सांगावं का? कारण पालकांनी जरी नाही सांगितलं तरी त्यांना त्यांच्या फ्रेंड सर्कलमधून किंवा इंटरनेटवरूनही ही माहिती एका क्लिकवर आज अवेलेबल आहे. पण ती योग्य माहिती मिळण्यापेक्षा त्याबद्दलचे गैरसमज आणि त्यातून नको तो न्यूनगंड कॉम्प्लेक्सही रुजण्याची शक्यता असते. अगदी बरोबर आहे. पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी तर खूप असते, जबाबदारी असते ह्याबद्दल. फक्त एक कॉन्टेक्स्ट म्हणून मी म्हणेन की ते जे पालक असतात ते ह्या सब्जेक्टला कसं अप्रोच करतात त्याच्यावरती पुढे जाऊन त्या मुलाला किंवा मुलीला हस्तमैथून करण्याबद्दल काही गैरसमज निर्माण होतात का नाही मग हे ठरतं. जर पालकांनी तो टॉपिक ओपन केला आणि परमिशन दिली
हां, हे असं एक्सप्लोरेशन खूप नॉर्मल असतं. नॉर्मलाइज केलं तर मग त्या मुलाला किंवा मुलीला हस्तमैथुनाबद्दल जी अंडरस्टँडिंग असते, समज असते, ती कन्स्ट्रक्टिव्ह किंवा एक्सप्लोरेटिव्ह किंवा हेल्पफुल असणं जास्ती शक्यता असते. त्याच्या उलट सपोज कुठल्या पालकांनी ते कंट्रोल करण्याच्या दृष्टीने शिकवायला, की हे बरोबर आहे किंवा हे चुकीचं आहे किंवा असं केलं तर असं होतं. एव्हिडन्स नसताना बहुतेक पालक तर अशाच गोष्टी वाचतात जे त्यांच्या विचारांना सपोर्ट करत असतात. त्यामुळे असं 360 डिग्री कॉन्टेक्स्ट घेऊन इन्फॉर्मेशन शेअर करणं एक गोष्ट आहे आणि ते कुठल्या टोन ऑफ व्हॉइसमध्ये केली जाते, कुठल्या अप्रोचनी केली जाते आणि किती फ्रिक्वेन्सीनी केली जाते ह्याचा पण फरक पडतो. त्याच्याहूनही बेटर वे अशी असते की ती मुलं बघतात की पालक स्वतःच्या शरीराबद्दल सुद्धा परमिशन गिव्हिंग असतात किंवा ओळखतात की त्यांना प्लेजर कुठल्या गोष्टींनी मिळतं किंवा नाही मिळत आणि त्या बाउंड्रीजबद्दल ते कॉन्फिडंट असतात. म्हणजे जर पालकाला विचारलं की सेक्स टॉईज म्हणजे काय, तर मग इमिजिएटली ते धुतकारून नाही टाकत की हे काय असं असल्या गोष्टी तुझ्या वयात काय करायच्या असतात का वगैरे, कोण कसले प्रश्न विचारतं. पण ते कॉन्फिडेंटली त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतात किंवा जेव्हा माहिती नसतं तेव्हा ते म्हणू शकतात की अरे बाबा, मला तर हे मी कधी विचारच केला नव्हता, मला माहिती नाही, आपण अभ्यास करून परत येऊन बोलूया का ह्याच्याबद्दल. तर असा जो ओपननेस असतो तो कल्टिवेट करणं जास्त महत्त्वाचं असतं ॲज अपोज टू मी तुला काहीतरी शिकवतोय किंवा शिकवते. बरोबर. मॅडम, स्त्रियांचा विचार करता असं मी कुठेतरी वाचलेलं मला आठवतंय की पिरियड्सच्या दरम्यान पण जो काही त्रास होतो, क्रॅम्प्स येतात, तर हे पण कमी होऊ शकतात मास्टरबेशननी? मॅस्टरबेशनचं गोल काय आहे? जेव्हा आपण आधी जसं तुम्ही म्हणाला तसं मॅस्टरबेशन हे बहुतेकदा पुरुषांच्या दृष्टीतनं त्याचं वर्णन केलं जातं की पुरुषांनी मॅस्टरबेट करायचं, मग त्यांना इजॅक्युलेशन होतं आणि ऑर्गॅझम होतं आणि त्यामुळे स्ट्रेस रिलीफ होतं आणि त्यामुळे मन शांत राहतं आणि झोप चांगली लागते आणि दिवस चांगला जातो. बायकांमध्ये थोडंसं वेगळं आहे. बायकांमध्ये पूर्ण शरीराचं एक्सप्लोरेशन, निपल स्टिम्युलेशन, स्किन स्टिम्युलेशन, मेंटल रिलॅक्सेशन हे आधी येतं आणि मग लोकल स्टिम्युलेशन, हस्तमैथून, मॅस्टरबेशन, क्लिटरल स्टिम्युलेशन म्हणजे शिश्निकाला हात लावून त्याला उत्तेजित करणं किंवा लुब्रिकेशन वापरणं, जे लेबिया असतात तिथे टच करणं. जेव्हा ती मुलगी किंवा स्त्री स्वतःला ऑर्गॅझमिक करू शकते, ती ऑर्गॅझमपर्यंत स्वतःला पोचवू शकते, तर आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅझमच्या वेळेला वेगवेगळे हॉर्मोन्स सिक्रीट होतात मेंदूमध्ये सुद्धा आणि शरीरामध्ये सुद्धा, ज्याचे पेन रिलिव्हिंग प्रॉपर्टीज असतात. त्याच्यामध्ये आपण त्याला एन्डॉर्फिन्स असं म्हणतो. तर एन्डॉर्फिन्स आपल्याला माहिती आहे, एन्डॉर्फिन्स एक्सरसाइजनी सुद्धा तयार होतात. बरेच प्रक्रिया आहेत जे आपण करतो ज्याच्यामुळे एन्डॉर्फिन्स खूप जोरजोरात हसल्याने होतात. आपण खूप ॲक्टिव्ह एक्सरसाइज केलेला असतो, ट्रेकिंग केलेलं असतं, आपण नेचरमध्ये असतो, खूप हेक्टिक काही खूप जिने चढून कुठेतरी गेलेलो असतो, खूप जोरजोरात मित्रांबरोबर आपण खिळखिळून हसलेलो असतो, तेव्हा पण एन्डॉर्फिन्स रिलीज होतात. तर एन्डॉर्फिन्स रिलीज करण्यासाठी फक्त हस्तमैथुनाचीच गरज असते असं नाही, पण ज्या बायका सक्सेसफुली ऑर्गॅझमिक होतात हस्तमैथुनामधून त्यांना एन्डॉर्फिन्सचा फायदा होतो आणि मग पिरियड्सचे जे डिस्कम्फर्ट असतं त्याला रिलीव्ह करण्यात मदत होते. पण असं नाही म्हणता येणार की पिरियड्सच्या वेळेला हस्तमैथून केल्यामुळे पिरियड पेन रिलीव्ह होतं सगळ्यांचं. ओके. मॅडम, परत एकदा तो जो काही स्त्रियांचा आणि पुरुषांची जी कंपॅरिझन म्हणतोय आपण मास्टरबेशनची, त्याचा जर विचार केला तर योनीची, वजायनाची ही रचना काहीशी गुंतागुंतीची असल्यामुळे पण बायका त्याकडे फार लक्ष देत नाहीत किंवा त्यांना माहिती नसते, असं कारण असू शकतं? येस. बायकांची जी जेनिटल्स असतात ती लपलेलीच असतात. कुठल्याही कल्चरमध्ये, फक्त आपल्या नाही तर कुठल्याही कल्चरमध्ये बायकांची सेक्शुॲलिटी किंवा सेक्शुअल एक्सप्लोरेशनकडे खूप गिल्ट आणि शेम ह्या दृष्टीने बघितलं जातं. ॲक्च्युली ते एक इंडिकेशन आहे की ते किती पॉवरफुल आहे. कुठल्याही स्त्रीसाठी तिने तिची सेक्शुॲलिटी एम्ब्रेस करणं, ते मॅस्टरबेशननी ऑर्गॅझमिक होणं, त्याच्यामुळे आनंदी राहणं, त्याच्यामुळे सेल्फ फुलफिलमेंट सारखी गोष्ट तिच्या आयुष्यामध्ये आणणं किंवा आपल्या करिअर किंवा फायनान्स किंवा आपली पॉवर जी आहे त्याला एम्ब्रेस करण्यासाठी जे मॅस्टरबेशनचं एक्सप्लोरेशन आहे किंवा सेक्शुॲलिटीचं एक्सप्लोरेशन आहे, ते कायमच लोक घाबरलेली आहेत परमिशन द्यायला. की बाईला जर तिच्या मनासारखं करायला मिळालं तर बाप रे, सोसायटीमध्ये काय होईल, सगळी वाट लागेल.
त्याच्यावरनं तर बरेचसे आपले मेडिकल प्रोसिजर्स आलेत की कसं कोणाला दमवून ठेवायचं, कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं, कसं कोणाला शांत ठेवायचं, जास्त उत्तेजित होऊ द्यायचं नाही. तर मग फक्त अनॅटमी नाही आहे, तर सोशल कॉन्स्ट्रक्ट जे असतं एक्सप्लोरेशनबद्दल ते पण आहे. म्हणून लहान मुलींना त्यांच्या जेनिटल्सबद्दल व्ही फॉर वजायना आता हे जे नाटक आहे इतकं गाजलं आहे त्या कारणामुळेच ना, की अजूनही इतक्या ओपन सोसायटीमध्ये जिथे पॉर्न असतं, आपण सेक्सबद्दल बोलतो, असं अशा प्रकारचे पॉडकास्ट घडू शकतात. त्या एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा बायका ना स्वतःला ना स्वतःच्या मुलींना ना एकमेकांना सपोर्ट करतात जेनिटल एक्सप्लोरेशनमध्ये किंवा मॅस्टर्बेशनमध्ये किंवा आपले जेनिटल्स काय करतात आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय हे ओळखण्यामध्ये. म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला की क्लिनिकमध्ये एक काही वर्ष झाली एक बाई आल्या होत्या, साधारण 65 वर्षाच्या असतील. त्यांनी कधीच आरसा घेऊन योनीच्या तिथे बघितलं नव्हतं, पण आता त्यांना लघवी करायला त्रास व्हायला लागला होता, संडासाला त्रास व्हायला लागला होता आणि तिथे गाठ आल्यासारखं वाटत होतं, म्हणून ते आले होते तपासून घ्यायला. तर खाली बघितलं तर जे ओरिजिनली वाटेल ना की प्रोलॅप्स नावाची गोष्ट, तसं नसून तिथे एक मोठा ट्युमर होता. हो. तर म्हणायचं काय, तर तो ट्युमर अचानक तर नाही झाला ना, त्याला बरेच दिवस लागले यायला आणि दिसाय. तर ह्या बाईंना जर कधी कोणी शिकवलं असतं, बाबा तुम्ही आरसा घेऊन बघत जा किंवा हात लावत चला, आपल्यासाठी नॉर्मल काय आहे हे ओळखणं गरजेचं आहे, ह्या हेल्थ पर्स्पेक्टिव्हमधनं. फक्त आपल्या योनिमार्गाला हात लावणं, लेबियाजला हात लावणं, शिश्निकाला हात लावणं फक्त सेक्शुअल प्लेजरसाठीच असावं असं नाही. त्याचे हेल्थ रिलेटेड पण फायदे आहेत ना. बरोबर वेळेवरती डॉक्टरांकडे पोचणं, त्याचा उपाय शोधून काढणं, त्याच्यावरती इलाज करून घेणं, म्हणजे खूप उशीर झालेला नसतो. कारण की ह्या सगळ्या ट्युमर्स वगैरेचं ट्रीटमेंट तर किती डिफिकल्ट असतं, खूपच पेनफुल आणि अनकम्फर्टेबल असतं. तर तशी अवस्था कुठल्या बाईची होऊ नये ना, जर लहानपणापासनं आईवडिलांनी किंवा सपोज लहानपणी आईवडिलांनी परवानगी नाही दिली, तर आपण ज्या वेळेला आपण शिकतो, जसं मी आहे आता, मी डॉक्टर आहे, मलाही कधी परमिशन नव्हती, मी स्वतःला दिली, स्वतःला एक्सप्लोअर करायची. हे सेक्शुॲलिटी, मॅस्टर्बेशन, सेल्फ प्लेजर, ऑर्गॅझमबद्दल जेव्हा बोलायला लागले, तेव्हा एक्सप्लोअर करायला लागले, तेव्हा मी जसं पेशंट्सना परमिशन द्यायला लागले, तसं मग स्वतःला पण द्यायला लागले. मग त्याच्याबद्दल बोलता आलं. ह्याचा अर्थ काय आहे की कुठल्याही स्त्रीला हे ओपननेस येण्यासाठी, एक्सप्लोरेशनसाठी परमिशन घेण्यासाठी त्याची व्होकॅब्युलरी आहे, ओळखणं, त्या जागेची नावं काय आहेत हे कळणं, आपल्या स्वतःला आपण एक्सप्लोअर करू शकतो, ह्याची प्रोसेस काय असते हे कोणातरीकडनं शिकून घेणं किंवा असे पॉडकास्ट ऐकल्यामुळे कळणं की हो बाबा, या शहरामध्ये सुद्धा अशा अनेक बायका आहेत ज्या ह्या गोष्टींबद्दल बोलत आहेत किंवा ह्याच्याबद्दल चर्चा चालू आहे. अशा गोष्टी जेव्हा घडायला लागतात, तेव्हा आपल्याकडे ह्या प्रॉब्लेम्सचं इन्सिडन्स किंवा जे रिपोर्टिंग आहे ते सुधारेल, बायकांची हेल्थ सुधारेल, त्यांची सेक्शुॲलिटी आणि सेक्शुअल वेलबिईंगसाठी जे त्यांच्या गरजा आहेत त्या पूर्ण व्हायला लागतील आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे ट्रेनिंग डॉक्टर्सना किंवा हेल्थकेअर वर्कर्सना किंवा नर्सेसला घ्यावं लागतं, ते त्यांची घ्यायची तयारी सुरू होईल. कुठली गोष्ट डिमांड आणि सप्लायची असते. बरोबर. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलाच या उत्तरामध्ये, की फक्त सेल्फ प्लेजरच्या ॲस्पेक्टनी नाही, तर ते जे काही सगळे अवयव आहेत, जननेंद्रिय जी आहेत आपली, तर त्यांचं फंक्शनिंग व्यवस्थित सुरू आहे ना, त्यांचं कार्य बरोबर चालू आहे ना, हे तपासण्यासाठी पण तिथे स्पर्श करणं किंवा आरसा घेऊन ते बघणं हे खूप गरजेचं आहे. की आणि तुम्ही म्हणत तसं हा खरं संशोधनाचा विषय, की किती स्त्रिया हे खरोखर करत असतील किंवा पुरुषही इव्हन म्हणजे त्या बाबतीत. तर मग मास्टरबेशनचा मुद्दा परत तोच येतो, की त्याच्याबद्दल गैरसमज अनेक आहेत. म्हणजे ते नेमकं कसं करायचं याच्याबद्दलही गैरसमज आहेत. म्हणजे तुम्ही म्हणलात तसं शेषनिका तिथे स्टिम्युलेट करून करायचं, की योनिमार्गात काही पेनिट्रेट करून सॅटिस्फॅक्शन मिळतं का? किंवा जी स्पॉट नेमकं काय असतं? असे अनेक प्रश्न असतात. तर काय सांगाल याविषयी तुम्ही? सेक्शुअल एक्सप्लोरेशन हा खूप पर्सनल विषय आहे. म्हणजे काय आहे की प्रत्येक स्त्रीचं शरीर, त्याची जी रचना असते ती युनिक असते. म्हणून जेव्हा पण आम्ही जसं कपल्स थेरपी करतो, तेव्हा पण आपण शिकवत असतो कपल्सना एकमेकांचं शरीर कसं एक्सप्लोअर करायचं. कारण की प्रत्येकाच्या शरीरावरचे जे आपण ऑन स्विचेस आहेत किंवा ऑफ स्विचेस आहेत,
ते वेगळे असतात. कोणाला किती ब्रेस्ट स्टिम्युलेशन आवडतं, कोणाला किती स्किन स्ट्रोकिंग आवडतं, कोणाला रिलॅक्स व्हायला किती वेळ लागतो, हे कोण प्रिस्क्राईब करणार? तर सेक्समध्ये आणि मॅस्टर्बेशनमध्ये असे काही स्टँडर्ड्स नाही आहेत. त्यातून सुद्धा काही गोष्टी खूप फंडामेंटल आहेत. नंबर 1, मॅस्टर्बेशन सक्सेसफुली करण्यासाठी रिलॅक्सेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि हे मी पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांना शिकवते. रिलॅक्सेशन 5 to 10 मिनिट्सचं रिलॅक्सेशन खूप महत्त्वाचं असते. मॅस्टर्बेशनसाठी मूड तयार करणं पण फायदेशीर ठरतं. मग डिम लाईट्स आहेत, आपल्याला आवडणारं म्युझिक आहे. स्त्रियांना एस्पेशली इरोटिका मध्ये इरोटिका वाचायचा खूप फायदा होतो, कारण की स्त्रिया अशा व्हिज्युअलायझेशनमध्ये किंवा शब्दांच्या रचनेमुळे अराऊज होतात. तर ते वाचणं, आपल्याला स्वतःला पुरेसा वेळ देणं, म्हणजे घाईघाईमध्ये मास्टर्बेशन न करणं, की ते माझं आता हे 10 मिनिटात उरकलं पाहिजे मगच सगळं ठीक होईल. नाही. तर कुठल्याही स्त्रीनी कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तरी स्वतःसाठी दिला पाहिजे व्यवस्थित मॅस्टर्बेशन आणि स्वतःचे सेल्फ एक्सप्लोरेशन करायला. असं नाही आहे की हे कायमच एवढा वेळ लागेल, पण ॲटलिस्ट सुरुवात करताना स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे, की स्वतःची मनस्थिती आणि शरीरस्थिती ह्या दोन्ही गोष्टींची ओळख करून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पुढे जाऊन जसं जसं एक्सपिरियन्स वाढतो, तसं ते जे मॅस्टर्बेशनचा जो एक्सपिरियन्स असतो जास्त प्लेजरेबल आणि सक्सेसफुल करण्यासाठी त्या इन्फॉर्मेशनचा किंवा त्या नॉलेजचा फायदा होतो. मग पुढची गोष्ट आहे ब्रेस्ट्स एक्सप्लोअर करणं, कारण की ब्रेस्ट आणि निपल स्टिम्युलेशनमुळे खूप बायका ऑर्गॅझमिक होत असतात. आता ज्यांना ब्रेस्ट टेंडरनेस असतं, दुखतात, स्तनं दुखतात, एस्पेशली पिरियडच्या आधी किंवा ओव्ह्युलेशनच्या वेळेला, तर त्यांना ब्रेस्ट स्टिम्युलेशन कदाचित डायरेक्टली आवडत नसेल. पण आपले ब्रेस्ट कसे स्टिम्युलेट केले, म्हणजे काय सेन्सेशन येतं आणि कसं प्लेजर येतं, हे प्रत्येक स्त्रीला शोधून काढावं लागतं. मग पोटाच्या आजूबाजूचे, कमरेच्या आजूबाजूचे तिथे स्ट्रोक करणं किंवा इनर थाय म्हणजे जांघेंच्या आतल्या बाजूला स्ट्रोक करणं, मग हळूहळू शिश्निकाकडे येणं आणि मग योनिमार्गाकडे येणं, किंवा जो मी जी स्पॉटचं मेन्शन केलं, म्हणजे जो योनिमार्ग असतो त्याची जी समोरची बाजू असते आणि लघवीची पिशवी असते त्याच्या मागची जी बाजू असते, तिथे एक नर्व्सचं कॉन्डेन्सेशन असतं, कलेक्शन असतं, ज्याला आपण ग्राफाइनबर्ग स्पॉट किंवा जी स्पॉट असं नाव दिलेलं आहे, की तिथे स्टिम्युलेट केलं की जास्त प्लेजर येतं. पण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की तुम्ही बाकीचं काही न करता फक्त जी स्पॉट स्टिम्युलेट केलं तर तुम्हाला खूप अराउजल येणार आहे असं नाही होणार. स्त्रियांमध्ये पर्टिक्युलरली रिलॅक्सेशन, स्किन स्ट्रोकिंग, निपल स्टिम्युलेशन, ब्रेस्ट स्टिम्युलेशन आणि मग जेनिटल स्टिम्युलेशन, हे जेव्हा केलं जातं तेव्हा अराउजल वाढणं, लुब्रिकेशन वाढणं आणि मग क्लिटरल स्टिम्युलेशनमुळे पुढे जाऊन ऑर्गॅझमिक होणं. आणि रिमेंबर की बायका ह्या मल्टी ऑर्गॅझमिक असतात, पण प्रत्येक स्त्रीचं ऑर्गॅझम वेगवेगळ्या प्रकारचं पण असू शकतं. एक लायनेस म्हणून एक व्हायब्रेटर आहे ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तर ते व्हायब्रेटर पण असं आहे जे वापरल्याने ती स्त्री शिकू शकते की आपले ऑर्गॅझम्स कसल्या प्रकारचे असतात. एक व्हॉल्केनोसारखं असतात का, ॲव्हलांचसारखं असतात का, प्रेसिपिससारखे असतात. हे वेगवेगळे त्यांनी डेफिनेशन्स दिलेत की प्रत्येक स्त्री साधारणपणे तिचं ऑर्गॅझम एका प्रकारे एक्सपिरियन्स करत असते. तर ते ऑर्गॅझम एक्सपिरियन्स करण्यासाठी तिला काय प्री-रेक्विजिट्स असतात किंवा काय तयारी करावी लागते, हे ते व्हायब्रेटर जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ते तिला शिकवतं सुद्धा आणि ते शिकतं सुद्धा. तर जितकं फ्रिक्वेंटली ती मॅस्टरबेट करते तितकं ते व्हायब्रेटर तिला शिकवू शकते की तू असं केलं की असं होईल. त्याचवरनं मी एक सांगेन की एक साईट आहे आता, एक OMGS म्हणून, जे सबस्क्राईब केलं तर शिकायला मिळतं इतर बायकांकडनं आणि स्वतःकडनं की आपल्या सेल्फ प्लेजरसाठी काय काय केलं म्हणजे आपल्याला सक्सेस येतं किंवा ऑर्गॅझम फिलिंग येतं आणि ते ऑर्गॅझम कसं रिक्रिएट करता येतं आपल्याला हवं तेव्हा, आपल्याला हवं तसं. कारण की अनसक्सेसफुल होणं मॅस्टरबेशनसाठी नेहमी आपला फॉल्ट असतो सर, त्याच्याबद्दल गिल्ट आणि शेम पण येतं की अरे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये बरेच वेळा पुरुष म्हणतात माझी बायको तर ऑर्गॅझमिकच नाही आहे, तिला किती केलं तरी समाधानच होत नाही किंवा पण हे विसरतात की पहिल्यांदी त्या स्त्रीने स्वतःचं शरीर ओळखलेलं नाही आहे, तर ती तुम्हाला कसं शिकवणार की मला ऑर्गॅझमिक होण्यासाठी इथे तुम्ही हळू जायला पाहिजे किंवा इथे फास्ट जायला पाहिजे किंवा इतका वेळ लागतो. मी जेवढे पेशंट्स बघते, कपल्स बघते, ना स्त्रियांना ना पुरुषांना माहिती असतं की बऱ्याच बायकांना इवन जेव्हा ते स्वतःला परमिशन देतात तेव्हा डायरेक्ट क्लिटरल स्टिम्युलेशन 15 ते 20 मिनिटं लागतं. 15 ते 20 मिनिटं हे खूप मोठी वेळ आहे. बहुतेक कपल्स एकमेकांना 5-10 मिनिटं पण देत नाहीत प्रेपरेशनसाठी.
इंटरकॉर्स आधी. राईट. तर हे जे टेक्निक्स आहेत, तर त्या स्त्रीला स्वतःच्या शरीरावरती शिकणं गरजेचं आहे, की माझ्यासाठी, माझ्या प्लेजरसाठी, माझं ऑर्गॅझमिक होण्यासाठी मला काय करायला पाहिजे. आणि हेही महत्त्वाचं आहे, की ती स्वतःला परमिशन देते, की मला कधी ऑर्गॅझमिक व्हायचं आहे का नाही व्हायचं आहे. जरुरी नाही, की प्रत्येक सेक्शुअल एपिसोड किंवा प्रत्येक मॅस्टरबेटरी एपिसोड ऑर्गॅझममध्येच एंड व्हायला पाहिजे. हम्म. प्लॅटो स्टेज पण असते प्लेजरची, ज्याच्यामध्ये बाई राईड करू शकते, म्हणजे त्या वेव्हला, प्लेजरच्या वेव्हला ती पोचून तिथे ती मेंटेन पण करू शकते. ते कसं करायचं ते तिला शरीरावरती शिकावं लागतं, एक्सपेरिमेंट करावं लागतं. आणि त्याच्यासाठी ऑफकोर्स सेक्स टॉईज खूप उपयोगाचे असतात. आणि सेक्स टॉईज फक्त योनी मार्गाच्या आत घालण्यासाठी पण नसतात, तर बाहेर पण यूज करता येतात. राईट. म्हणजे तुम्ही जे सगळं सांगताय त्याच्यावरून असं दिसतंय की सेक्शुअल प्लेजरसाठी बायकांनी सतत पार्टनरवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. थोडक्यात स्वतःचं सेल्फ एक्सप्लोरेशन हे खूप महत्त्वाचं आहे. थोडक्यात या बाबतीत जर सेल्फ रिलायंट म्हणजे स्वावलंबी होण्यासाठी बायकांनी सगळ्यात आधी आपली मानसिकता बदलायला हवी. येस, मानसिकतेपासूनच सगळं सुरू होतं. मानसिकतेमध्येच असतं परमिशन, मानसिकतेमध्येच असतं कुतूहल, क्युरिओसिटी, मानसिकतेमध्येच असतं इन्फॉर्मेशन सिकिंग, नॉलेज सिकिंग, मानसिकतेमध्येच असतं टॉलरन्स, कंपॅशन, स्वतःकडे बघण्याचा काइंडनेस, दृष्टिकोन जो असतो, आपल्या पार्टनरकडे त्याचे जे शॉर्टकमिंग्ज असतात किंवा कमतरता असते त्याच्याकडे कंपॅशनेटली बघणं, सारखं त्याच्यावरती डिवचून न बोलणं, टीका न करणं. आणि जर आपल्यावरती कोणी टीका करत असलं तर ते थांबवणं वेळच्या वेळेस, आणि ते पूर्णपैकी आत्मसात करून स्वतःला कमी दाखवून काहीच उपयोग होत. तर मानसिकता बदलणं, स्वतःबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल, त्याच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सबद्दल करेक्ट त्यांचं नॉमेनक्लेचर किंवा नेमिंग करणं, सेक्सची व्होकॅब्युलरी जाणून घेणं, आपल्या पार्टनरला किंवा स्वतःला एम्पॉवर करणं, अशा गोष्टी पॉडकास्ट ऐकून, लिटरेचर वाचून, एरोटिका वाचून आपली इन्फॉर्मेशन रिच करणं, व्हरायटीमध्ये आपल्याला जो आनंद मिळतो त्याच्यामध्ये एंगेज करणं, ते खूप महत्त्वाचं ठरतं. आणि मग जेव्हा आपण शरीर एक्सप्लोअर करायला जातो, मग त्याच्यामध्ये गिल्ट, शेम, ब्लेम, क्रिटिसिझम ह्या गोष्टी एकदम कमी होतात किंवा नाहीशा होतात. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जेव्हा ओपननेस असतं, कम्युनिकेशन असतं, संवाद असतो, स्त्री तिच्या पार्टनरला शिकवायला तयार असते की बाबा हे असं कर, तसं कर, आणि तो शिकायला तयार असतो, ते रिलेशनशिप्स घट्ट होत जातात. कारण काय, जो ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्स असतो त्याच्यामध्ये स्टेलनेस येत नाही, त्याच्यामध्ये एक फ्रेशनेस राहतो, आणि त्यामुळे ते रिलेशनशिप स्ट्रॉंग होत जातं जेव्हा कोणी रिलेशनशिपमध्ये असतं तेव्हा. आणि जर ते सिंगल असले तर त्यांना फायदा होतच असतो. मॅडम, सिंगल लोकांनी त्यांच्या सेक्शुअलिटीकडे किंवा मास्टरबेशनकडे कसं बघावं, आणि ओव्हरऑल मास्टरबेशन केल्याने किंवा न केल्याने काय त्याचे फायदे तोटे असं आपण म्हणू शकतो? कोणीही सिंगल असलं, पुरुष किंवा स्त्री, ते जेव्हा मॅस्टरबेशनमध्ये आपल्या शरीराबद्दल शिकत असतात किंवा प्लेजर घेत असतात, त्यांचं रिस्क टेकिंग बिहेवियर कमी होतं, हे आपल्याला रिसर्चमधनं माहिती आहे. मॅस्टरबेशनमुळे आत्मविश्वास वाढतो, आत्मसंयम वाढतं, आपल्या शरीराची ओळख होते, आणि आपल्या आवडीनिवडी पण क्लिअर व्हायला लागतात. हे पुरुषांच्या मॅस्टरबेशनच्या रिसर्चमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. तर हल्ली जेव्हा बायकांच्या मॅस्टरबेशनचा रिसर्चचा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा ह्याच गोष्टी त्यात पण आपल्याला दिसतात. त्यातून बायकांना काहीतरी एक्स्ट्रा प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. सिंगल बायका जेव्हा नवीन रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा त्यांनी मॅस्टरबेशनमुळे, सेल्फ प्लेजरमुळे शिकलेलं असतं की आपल्याला कुठल्या प्रकारच्या गोष्टी आवडतात किंवा नाही आवडत. आताचा जो ट्रेंड आहे, मॉडर्न ट्रेंड, मल्टिपल पार्टनर्सचा, वेगळ्या वेळेला किंवा एकाच वेळेला, त्याच्यामध्ये सेफ्टी ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स असतात, त्याचा आता रेट वाढत चालला आहे, कारण सेक्शुअल एन्काउंटर्स वाढत आहेत, सेक्शुअल पार्टनर्स वाढत आहेत, सेक्स करायची व्हरायटी वाढलेली आहे. तर प्रत्येक सेक्शुअल एन्काउंटरबरोबर कॉन्डोम यूज करणं, इन्क्लुडिंग ओरल सेक्स, ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. सेक्स टॉय वापरताना सुद्धा कॉन्डोम यूज करणं आणि तो बदलणं, करेक्ट त्या टॉयला सूट होईल असं लुब्रिकंट वापरणं, ते डॅमेज होणार नाही हे बघणं, आणि सेक्स टॉयज शेअर न करणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं जे सेक्स टॉय असतं ते आपल्या टूथब्रशसारखं असतं. आपण शक्यतो आपलं टूथब्रश कोणाबरोबर शेअर करत नाही, तर सेक्स टॉयसुद्धा शेअर करू नये. त्याच्यामुळे इन्फेक्शन्स एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनला कम्युनिकेट होऊ शकतात. आपल्या सेक्शुॲलिटीचं, सेक्शुअल डिझायरचं
स्टँडर्ड नसतं हे ओळखून घेणं महत्त्वाचं असतं. म्हणून बरेच वेळा ज्या बायका विडोड होतात, जसं वय वाढतं तसं, किंवा सेपरेट होतात, जरुरी नाही की त्यांनी लगेच दुसरं लग्न केलं पाहिजे आणि सेक्समध्ये म्हणजे आपलं मन एंगेज केलं पाहिजे. नॅचरली जर डिझायर कमी होत असलं एजप्रमाणे आणि त्याची इच्छा नसली तर जबरदस्तीने करू ना कोणी. त्यातून सुद्धा जर हस्तमैथून करण्याची इच्छा नसली किंवा काही ड्राईव्ह नसला तर न केल्याने पण असा खूप फरक पडत नाही. जरी मी माझ्या पॉडकास्टमध्ये वी फॉर वजायनामध्ये खूप वेळा म्हणले की हस्तमैथून केल्यामुळे जी शिश्निका असते त्याच्या आजूबाजूची जी स्नायू असतात, लुब्रिकेशन असतं, त्यामुळे ती जागा हेल्थी राहते, किंवा योनी मार्गामध्ये सेक्स टॉय वापरल्यामुळे ती जागा मोकळी राहते आणि स्ट्रेचेबल राहते. कधी कुठे तपासायला जावं लागलं गायनेकॉलॉजिस्टकडे तर त्याचा त्रास कमी होतो किंवा पेन कमी होतं. ह्या गोष्टींसाठी ती जागा ॲक्टिव्ह ठेवणं किंवा लुब्रिकेटेड ठेवणं किंवा मॅस्टरबेट करणं ह्याचं फंक्शन वेगळं आहे. त्यातून जर जसं बायका सिनियर होतात तसं प्लेजर घेण्यामध्ये त्यांना जर ते एन्जॉयबल होत असलं आणि ते दुखत नसलं आणि त्याचा त्रास होत नसला तर त्यांनी ते जरूर एन्जॉय करावं. त्याचा जर त्रास होत असला तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना भेटावं, त्याच्यावरती उपचार घ्यावा आणि जरूर ह्या गोष्टीमध्ये एंगेज करावं, कारण की त्याचे बाकीचे हेल्थ बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल जर गायनेकॉलॉजिस्टकडे जायचं असलं, तपासून घ्यायचं असलं तर ती जागा पेशंट म्हणतात, अहो आमच्या लास्ट डिलिव्हरीनंतर आम्ही डॉक्टरांना भेटलोच नाही, काही गरजच पडली नाही, आता बदा ब्लिडिंग होते, मग तिथे कॅन्सर झालंय, तर मग आता तुमच्याकडे यावं लागतंय. अशी गोष्ट घडू नये म्हणून तर ह्या 2 गोष्टी मला वाटतात की खूप महत्त्वाच्या ठरतात, की जरी सिंगल असलं तरी सुद्धा मॅस्टरबेशन का करावं आणि मॅस्टरबेशनचे जे प्रिकॉशन्स असतात ते का बाळगावेत. आणि जर सपोज त्याचा काही त्रास होत असला, दुखत असलं, सारखं तिकडे ठणकत असलं किंवा ते करता येत नसलं, जमत नसलं, सुरुवात नवीन केली असली आणि तुम्हाला डाऊट असले तर जरूर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा. लुब्रिकंट्स कसे वापरायचे असतात, ते पर्टिक्युलर सेक्स टॉय बरोबर घेऊन जात. आता खूप ओपननेस आला आहे. डॉक्टर्स एक्सपेक्ट करतात की तुम्ही जर काही यूज करत असलात, वापरत असलात तर त्यांना सांगावं तुम्ही, कारण का मग ते तुम्हाला गाईड करू शकतात की हे कसं वापरायचं इफेक्टिव्हली, म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. थँक्यू सो मच डॉक्टर. सेल्फ प्लेजर हा खरंच खूप वास्ट टॉपिक आहे, पण तुम्ही अगदी छान एक्सप्लेन केलं. मला खात्री आहे की यामुळे आपल्या श्रोत्यांना अनेक नवीन इन्साइट्स आणि बारकावे यातले कळले असणार आहेत आणि ते नक्कीच सेल्फ प्लेजरकडे म्हणजेच लैंगिक स्वसुखाकडे एका नव्या दृष्टीने पाहायला लागतील. श्रोत्यांपैकी कोणाला डॉक्टर निलिमा यांना ॲप्रोच व्हायचा असेल, मग ते कन्सल्टेशनसाठी असो किंवा अन्य कुठल्याही कारणांसाठी, तर त्यांचा नंबर, व्हॉट्सॲप नंबर हा या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही त्यांना मेसेज करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना थेट भेटू शकता. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.